कितवी टाईप आली? नेक्स्ट टाईप नंबर 12. आता दोनच टाईप आहेत. तर मला सांगा, तुम्ही 100 रुपये घेऊन गेला, तुमचं इन्कम किती आहे? 100 रुपये. टाईप किती आहे? 12. याच्यात काय? याच्यात दोन टाईप आहेत. एक काय? कुल आय का और शेष राशि का. शेष राशि का नक्का नंतर काढ. फायड बघ काय? कुल आय का आणि शेष राशि का. तर मला सांगा, तुमची कुल आय 100 रुपये. कुल आय काय आहे? कुल आय 100 रुपये, बरोबर आहे. 100 रुपये मधले 10 रुपये गेले लाईट बिल. किती गेले? 10 लिहू का 20 लिहूया, म्हणजे 20%. 100% आय आहे तुमची. 100 आय आहे. 100 पैकी 20 राहून दे. 20% काय गेलं? तुमचं लाईट बिल गेलं, बरोबर आहे. कुल आय मधलं 20% लाईट बिल गेलं. सेम रूम बिल, रूम रेंट किती गेलं? 50 गेलं. 100 पैकी 50% काय गेलं? तुमचं रूम रेंट गेलं. म्हणजे 100 पैकी किती गेला असणार? 50 रुपये रूम रेंट गेला असणार. किती रुपये? 50 रुपये रूम रेंट गेला असणार, बरोबर आहे. आणि जेवणासाठी एक 10 रुपये गेले असणार, बरोबर आहे. काय लिहू? जेवणासाठी किती गेले? 10 रुपये गेले, बरोबर आहे. कुल आय मधलं लाईट बिल साठी 20% गेलं. कुल आय मधलं रूम रेंट साठी 50% गेलं. आणि कुल आय मधलं 10% कशासाठी गेलं? तुमचं जेवणासाठी खर्च झाला, बरोबर आहे. मला सांगा, शिल्लक किती राहिले असतील? 20 रुपये शिल्लक राहिले असतील. म्हणजे कुल आय मधला 20% शिल्लक राहिला असेल. कसं काढला? सगळ्यांची बेरीज केला. कुल आय पैकी 20% काय? कुल आय पैकी 20% तुमचा लाईट बिल गेलं, बरोबर आहे. 20% म्हणजे कुल आयचं 20% विसर्जन. सेम कुल आय पैकी 50% काय गेलं? रूम रेंट गेलं. म्हणजे किती रुपये गेले असणार? 50 रुपये गेले असणार, बरोबर आहे. सेम कुल आय पैकी तुमचा 10% काय गेलं? जेवणाचा खर्च गेला, बरोबर आहे. 10% म्हणजे किती? कुल आयचा 10%, 10 येणार. 10 रुपये जेवणासाठी गेले असणार. कुल आय तुमची 10 रुपये. तर किती रुपये खर्च? टोटल खर्च किती झाला असणार? 80 रुपये खर्च झाला असणार. 80 रुपये काय झालाय? टोटल खर्च झाला असता. 100 रुपये आहेत, 80 रुपये खर्च झाले, उरले किती असणार? 20 रुपये राहिले असणार, बरोबर आहे. उरले किती असणार? 20 रुपये तुमचे राहिले असणार. हे नॉर्मल गणित. कुल आय का इतना परसेंट. कुल आय का इतना परसेंट. आता काय येणार? शेष राशि का इतना परसेंट. शेष राशी म्हणजे एक राशी उरणार. आता तुमच्याकडे काय आहे? 100 रुपयेच आय आहे तुमची. आय किती आहे? इथं पण आय 100% घेऊया. 100 रुपयेच आय आहे तुमची. 100% आय पैकी लाईट बिलला किती गेलेत? 20% गेलेत. लाईट बिलला किती गेले? 20% गेले, बरोबर आहे. 100 पैकी 20% गेले. 100चं 20% किती येणार? 20 येणार, बरोबर आहे. आता 100 पैकी 20 गेले, राहिले किती असणार? 80 राहिले असणार. राहिले किती असणार? 80 राहिले असणार. आता शेष राशी का 100% हे होती. 100 पैकी 20% मी लाईट बिलला दिले. काय केले? लाईट बिलला दिले. आता शेष राशि का 20%. काय? शेष राशि का 20% रूम रेंट केले दिले मी. जेवढी राशी उरलेली त्या उरलेल्या राशीचं 20% दिले मी. कशासाठी? रूम रेंटसाठी, बरोबर आहे. मग शेष राशी किती आहे आता इथं? 80 आहे. शेष राशी काय आहे? 80. सॉरी 50% आहे. रूम रेंट किती आहे? 50%. शेष राशीचं किती पर्सेंट गेलंय रूम रेंट?
50% रूम रेंट गेले, 50%चं फ्रॅक्शन लिहू का डायरेक्ट 50% लिहितो. 50% पर्सेंट गेलं खाली काय आले 100 आले, 1 शून्य गेली, 1 शून्य गेली, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 8 पंचे 40 रुपये उरले असणार. 80 पैकी 50% गेलं म्हणजे 40 गेले, उरले किती असणार 40 राहिले असणार. बरोबर आहे. 80 पैकी हे काय लाईट बिल, रूम रेंट किती गेले 40 गेले. आता 80 रुपये होते उरलेले, त्याच्यातले 40 गेले रूम रेंट साठी, उरले किती असणार 40 रुपये उरले असणार. 40 रुपये काय झाले असणार उरले असणार. आता शेष राशी का, ज्या लाईट बिल देऊन रूम रेंट देऊन जेवढी शेष राशी राहिले त्या शेष राशीचं 10% मी जेवणावर खर्च केला. किती 10% मी जेवणावरती खर्च केला. शेष राशी किती आहे आपली 40 आहे. या शेष राशीचा किती पर्सेंट 10% मी जेवणावरती खर्च केला. पर्सेंट गेलं खाली काय आले 100 आले, शून्य गेला, शून्य गेला, 1 शून्य गेला, हा शून्य गेला, 4 एके 4. 4 रुपये मी कशावरती खर्च केले जेवणावरती खर्च केलेत. 4 रुपये मी कशावरती खर्च केलेत जेवणावरती खर्च केले. आता मला सांगा माझ्याकडे उरले किती 36 रुपये उरले. कसे उरले, उरलेले किती होते मागे रूम रेंट देऊन उरलेले किती 40 रुपये उरलेले, त्याच्यातले 4 रुपये गेले जेवणासाठी. 36 रुपये काय झाले असतील बचत झाले असतील. 36 रुपये काय झाले असतील बचत झाले असतील. 36 रुपये बचत आहेत. इथं काय 36 रुपये बचत आहेत आणि इथे किती रुपये बचत आहेत 20 रुपये बचत आहेत. इथे काय आहेत 20 रुपये बचत आहेत. कशा आले इथं वर जे आलंय का नाही टायटल, ह्याच्यामुळे काय म्हटलं ज्या वेळेला क्वेश्चन मध्ये कुल आय का कितना पर्सेंट दिला असेल त्यावेळेला काय काढायचं तुम्ही 20% काढला 100च 20%, 50% काढला 100च 50%, 10% काढायचं असेल तर 100च 10%. कारण की इथं म्हटलंय कुल आय का किती पर्सेंट देतील ते. आणि ज्या वेळेला तुम्हाला म्हणतील शेष राशी का त्यावेळेला काय काढायचं तुमची आय किती आहे 100 रुपये आहे, 100 पैकी 20% काढायचं पहिलं. 20% गेलं किती आलं 20 आलं, 100 पैकी 20 गेले राहिले किती 80. आता शेष राशी का किती 50% मी रूम रेंट दिले. शेष राशी किती होती 80. 80 पैकी 50% मी काय दिले रूम रेंट दिले. 80चं 50% किती येणार 40. 40 रुपये काय दिले रूम रेंट दिले. 80 पैकी 40 दिले तर राहिले किती असणार 40 राहिले असणार. आणि 40 राहिलेला शेष राशी का कितना पर्सेंट 10% मी जेवणावरती खर्च केला. शेष राशी किती आहे 40 आहे. 40चं किती पर्सेंट 10% किती येणार 4 येणार. 4 रुपये मी काय केले जेवणावरती खर्च केले. 40 मधले 4 रुपये गेले जेवणावरती, राहिले किती असणार 36 रुपये उरले असणार. बरोबर आहे. ज्या वेळेला शेष राशी म्हणतात त्यावेळेला वजा करून मग नंतर घ्यायचं. बरोबर आहे. आता हेच गणित तुम्हाला मागे एक टाईप झाले त्याने पण सोडवता येते. कसं स्टार्टिंगला किती रुपये त्याच्याकडे 100 रुपये. बरोबर आहे. 100 रुपये मधले 20% काय झाले त्याचे जेवणावर लाईट बिलवर खर्च झालेत. बरोबर आहे. 100% पैकी 20% जेवणावर लाईट बिलवरती खर्च झालेत. पर्सेंट मध्ये किती पर्सेंट उरले असणार त्याच्याकडे 80% उरला असणार राशी. किती 80% राशी उरले असणार. गुणिले काय करायचं 80% पर्सेंट गेलं खाली काय आले 100 आले. बरोबर आहे. आता यांचा गुणाकार केल्यानंतर उरलेली राशी येणार. बरोबर आहे. ते झालं. त्याच्यानंतर शेष राशीचं किती पर्सेंट 50% त्यानं काय दिलाय रूम रेंट दिलाय. शेष राशीचं 50% रूम रेंट दिलाय. 50% गेलं मग राहिलं किती असणार 50% राहिलं असणार. शेष राशीचं किती राहिलं 50% राहिलं. राहिलेल्या भागल्याच्या वरती पर्सेंट गेलं खाली काय आले 100 आले. परत गुणिले जेवणावरती पण खर्च केला आहे. शेष राशीचे किती पर्सेंट 10% जेवणावरती त्यानं खर्च केला. उरलं किती असणार 90% उरला असणार. शेष राशीचं 90% उरला असणार. बरोबर आहे. पर्सेंट गेले खाली काय आले 100 आले. याचा गुणाकार करा काय येणार 36 येणार. शून्य गेला, शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. राहिले किती खाली 10 राहिले. 5 एके 5, 5 दुनी 10, 2 एकी 2, 2 चौक 8, 9 गुणले 4, 9 चौक 9 गुणले 4, 9 चौक 36. 36 रुपये काय झाले असतील त्याच्याकडे
राहिले असतील 36 रुपये राहिलेत. काय केलं कळालं याच्यात? स्टार्टिंगची राशी होती 100 रुपये, बरोबर आहे. 100 मधले 20% काय दिले त्यानं? लाईट बिल दिलं. म्हटलं राहिले किती असणार? 80 राहिले असणार, 80% राहिले असणार, बरोबर आहे. आता ही काय असणार? शेष राशी असणार. त्या शेष राशीपैकी 50% त्यानं रूम रेंट दिले, बरोबर आहे. उरले किती असणार? 50% उरला असणार. 50% उरला असणार. आता शेष राशीपैकी आणि परत 10% त्यानं काय केलाय? खर्च केलाय जेवणावरती. जेवणावरती काय केलाय? खर्च केलाय. 10% खर्च केलाय म्हटलं उरलं किती पर्सेंट असणार? 90% उरला असणार. उरलेले लिहायचं 90%. गेले खाली काय आले? 100 आले. सगळे शून्य गेले. राहिलेलं काय येणार? राहिलेल्यांचा गुणाकार येणार. 9 चोक 36. कळालं इतकं? कोणाला कुठं डाऊट आहे? ही टाईप पूर्ण अशीच आहे, शेष राशिका किंवा कुल राशिका. टाईप नंबर 12 घ्या लिहून. कुठले? लाटशे 90. लास्टला जेवणावर खर्च केलाय, बरोबर आहे. किती पर्सेंट जेवणावर खर्च केला नाही? 10% खर्च केला नाही. 100% असणार राशी, कुठली पण राशी. 100% पैकी 10% जर त्यांना खर्च केला असेल, उरली किती असणार? 90%, म्हणून 90 झाले. दिसतंय? दिसतंय लास्ट? मध्ये रेष आहे, तर दोन्ही बी टाईप एकच कशी? तुम्हाला जास्त करून दुसरी टाईपच येणार आहे, शेष राशिका. पहिली टाईप मध्ये विचारत नाही. शेष राशिका एवढा पर्सेंट किती असेल? झालं ना? ती लाटची कन्सेप्ट आहे का नाही, ती चौकोनात लिहिली, ती मेन सगळ्यांना पाठवायची. ही असं करत गेला तर मग 5 मिनिटं जाते, त्यांना डायरेक्ट येईल उत्तर.
झालं ना? झालं. गणित घ्या नेक्स्ट. शर्मा अपनी कुल आय का 15%, शर्मा अपनी कुल आय का 15% किराए पर और शेष भाग का 75% और शेष भाग का 75% अन्य खर्चों पर, शेष भाग का 75% अन्य खर्चों पर खर्च करता है तो उसके पास 1,700 रुपए बचते हैं तो उसकी मासिक आय ज्ञात कीजिए। पर्याय घ्या, एक 7,000, 8,000, 7,500, 8,500, 7,000, 8,000, 7,500, 8,500. पहिला फळ्याकडे बघा, नंतरला गणित आहेत. शर्मा आपल्या कुल आयला काहीतरी मानूया आपण. पहिला फळ्याकडे बघा, सगळी शर्माची कितीतरी आय मानूया. काय मानूया? आय शर्माची 100% आय मानू. शर्माची काय मानूया? शर्मा की आय 100%. शर्माची आय किती मानली? 100% मानली, बरोबर आहे. किंवा 100 रुपये माना. 100 काय माना? रुपये माना, म्हणजे पर्सेंट मध्ये काढताना पण सोपं जाईल. 100 रुपये शर्माची आय किती आहे? 100 रुपये. 100 रुपये मधले किती पर्सेंट भाग त्याने काढलाय? याला दिलाय, किरायासाठी दिलाय. 15% भाग किरायासाठी दिलाय. 100चं 15% काय येणार? पर्सेंट गेलं खाली, 100 आले, 15 रुपये, बरोबर आहे. 15 रुपये काय झाले असेल त्यानं? किराया. 15 रुपये काय दिला असणार त्यानं? किराया दिला असणार. 100 रुपये मधला 15 रुपये त्यानं काय दिलाय? किराया दिलाय. उरले किती असणार? 85 रुपये उरले असणार, बरोबर आहे. उरले किती असणार? 85 रुपये उरले असणार. ह्या उरलेल्या पैशापैकी त्यानं 75% असेच खर्च केलाय. उरलेल्या पैशापैकी किती पर्सेंट? 75% असेच कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीवर खर्च केलं. पर्सेंट गेलं खाली, काय आले? 100 आले, बरोबर आहे. 25 त्रिक 75, 25 चोक 100, बरोबर आहे. आता या 4 ने या 85 ला भाग द्या, काय येणार? 4 एके 4, 4 दुनी 8, 4 एके 4, उरला किती? 1 उरला. 1 ला 4 ला भाग जातोय? नाही जात, म्हणून पॉईंट दिला. रितेश फळ्याकडे बघ, पॉईंट दिला. झाले किती? 10 झाले किती? 10 झाले. 4 एके 4, 4 दुनी 8 झाले असणार. 10 न 8 गेले, राहिले किती? 2 राहिले असणार. झाले 20 आणि 4 पंचे 20. 4 न 85 ला भागलं, उत्तर किती आलं? 21.25 आलं. 21.25 गुणुले काय? 3 आहे. 21.25 गुणुले 3 केलं तर काय येणार? 3 5 15, चला गेला
1, चला गेला 1. आता 3 एके 3, 3 दुनी 6 अधिक 1 7, परत 3 एके 3 आणि 3 दुनी 6. 2 दशांश चिन्ह पॉईंट आहेत म्हणून 2 दशांश चिन्ह देऊन सोडून पॉईंट दिला. बरोबर आहे. 63 पॉईंट किती काय झाले 75 त्यानं काय केलाय खर्च केलाय. 63.75 काय केलाय त्यानं इतर गोष्टीवरती खर्च केलाय. खर्च 63.75 त्यानं काय केलाय इतर गोष्टींवरती खर्च केलाय. त्याच्याकडे उरलेले किती होते 85 उरलेले होते. उरलेले किती होते 85 उरलेले होते. किती होते 85 उरलेले होते. त्या 85 मधनं किती रुपये असेच खर्च केलाय त्यानं 63.75 खर्च केलाय. बरोबर आहे. उरले किती असणार उरले पॉइंटात आहे म्हणून बेरीज करायला भेटायला सांगा किती उरले. एकवीस पॉइंट 75 22.75 26.25 21.25 मला वजाबाकी आहे ना 20.25 हा 22.25 हा वया पेन काढायला जरा करा वजाबाकी. जरा वया काढून करा वजाबाकी. तुम्हाला वजाबाकी आहे ना लाजा वाटो पाहिजे जरा तरी. लाज माहितीये काय 4 सांगितले तू 4 उत्तर सांगितले 4 हा 22.25 आणि मी काय रे 21.25 येते. 21 पॉईंट किती येते 25. 21.25 काय झाले असणार त्याच्याकडे उरले असणार. 21.25 काय झाले असणार त्याच्याकडे उरले असणार. आणि त्याच्याकडे उरलेत किती म्हणून दिलंय 1700 रुपये उरलेत म्हणून दिले. बरोबर आहे. त्याच्याकडे उरलेत किती म्हणून दिले 1700 रुपये उरलेत म्हणून दिले. बरोबर आहे. 21.25 चा मान किती असेल 1700 असेल तर 1 युनिटचा मान काय असणार 1% चा मान 1700/21.25 असणार. बरोबर आहे. 1% चा मान एवढा असेल तर 100% चा मान काय येणार इज इक्वल टू 1700/21.25 गुणिले काय येणार 100 येणार. बरोबर आहे. खाली पॉइंट आहे 2 दशांश चिन्ह सोडून पॉइंट आहे ना. जर खालचा मला पॉइंट घालवायचा आहे तर काय करायला लागणार मला एवढंच सांग बस. काय करायला लागणार हा कुठले हा हेच वाढ बघू तुम्ही. हे 2 चिन्ह घालवायचे ना. का घालवायचे हा खाली 100 न गुणाय पाहिजे. खाली 100 न गुणलं तर चालतंय फक्त वरती पण 100 न गुणाय पाहिजे. काय करायचं हे 0.25 आहेत त्रास आहे ना पॉइंट म्हटल्यावर. या त्रासाला घालवायसाठी काय करायला पाहिजे खाली पण 100 न गुणाय पाहिजेत आणि सेम वरती पण 100 न गुणाय पाहिजेत. हे खाली गुणले वरती नव्हे. समजलं. हे 100 खाली पण 100 न गुणलं आणि वर पण 100 न गुणलं. बरोबर आहे. तर काय गणितात काय फरक पडत नाही फक्त आपला पॉइंट जातो. 100 न जर 21.25 ला गुणलं तर उत्तर काय येणार 2125 येणार. बरोबर. इकडे काय 100 आणि परत काय गुणिले 100. बरोबर आहे. आता बघा 25 8 200 25 5 125 25 चौक 100 5 1 5 5 2 10 25 0 0 5 1 5 5 7 35 17 1 17 17 1 17 17 0 0 17 0 0. बरोबर आहे. 100 चा मान काय आला 20 गुणिले 4 20 गुणिले 4 80 80 गुणिले 100
800 किती येणार 8000 आणि 8000 हे काय येणार 100 काय म्हणलंय आपण शर्माची कुल आहे शर्माची कुल आहे काय आली 800 आली एवढं करायची काय गरज नव्हती म्हटल्यावर काय वाटणार जे इथे बॉक्सात नेऊन दिलेलं माहित आहे आठवते कोणाला आठवते एवढं हे बेसिक टाईप एवढं करायची गरज आहे कारण ते लिहून घ्या तरी पे नंतर काय करणार काय नसलं तर क्वेश्चन सोडून येणार असंच काय नसलं काय नाही म्हणून काय कन्फ्युजन आहे याच्या पुढच्या ह्याच्यात कन्फ्युजन होत नाही ह्याच्यापेक्षा लई सोपी टाईप आहे हा शॉर्ट पडवलाय सीट चेंज कर इकडे वाटल्यास चमकणार असते इकडे बस इकडे बस त्या सीटला लई चमकवलंय शटर खाली ओढू काय आणि काय मग अकॅडमी बंद वाटतं ना बाहेर ना काय रे तू तुला कुठं दिसू ना तुला काय दिसणार असं नाही तरी काय दिसत नाही नॉर्मल फ्लॅश पडल्या का तो पडदे लावायला हा पडदे लावला तर लाईट आणून आणि मग पैसे काढायचे लागतील लाईट येईपर्यंत मग पेपर होते उभ्या थांबा म्हणजे तू माणूस लावूया मग याला पडदे लावूया झालेलं चला आधी फळ्याकडे बघा नंतर लिहून घ्या वाटल्यास आधी फळ्याकडे बघा वया पेन बंद जेवढं राहिले तितकं ठेवा हे ठेवणार आहे असंच फळ्याकडे बघा शर्माचे आय आहे किती आहे आपल्याला माहित नाही बरोबर आहे त्या आयला काहीतरी मानूया आपण आयला काय म्हणूया आय म्हटल्यावर ए मानूया शर्माची आय आहे किती ए आय आहे बरोबर आहे आय पैकी त्याने किती पर्सेंट खर्च केलाय 15% खर्च केलाय आता मला सांगा 15%चं फ्रॅक्शन पहिला फ्रॅक्शनच काढून घ्या तुम्हाला किती पर्सेंट आहे 1% 15% आहे आणि दुसरं किती पर्सेंट आहे 75% आहे 75% आहे आता मला सांगा 15% जर खर्च केला असेल तर उरले किती असणार 85% उरले असणार पहिला बेसिक न दाखवतो नंतर डायरेक्ट दाखवतो 85% उरले असणार बरोबर आहे पर्सेंट गेले खाली काय आले 100 आले बरोबर आहे आता भागा 5 एके 5 5 7 35 5 2 10 25 0 बरोबर आहे किती आलं 17/20 आलं हे 17/20 आणि एकदा कसं काढता येते 15%चा फ्रॅक्शन काय 15%चं फ्रॅक्शन काय 3/20 15%चं फ्रॅक्शन काय 3/20 जर 20 रुपये त्याची इन्कम असेल 3 रुपये खर्च करतोय राहिले किती असणार 17 रुपये राहिले असणार राहिलेले लिहायचे वरती खाली किती आहेत 20 आहेत ते लिहायचे खाली सेम आलं तेच काय केलं कळालं
15% फ्रॅक्शन काय 3/20. 20 रुपये जर कमवत असेल, 20 रुपये इन्कम असेल, 3 रुपये खर्च करतोय, राहिले किती असणार? 20 मधनं 3 गेले 17 राहिले असणार. राहिलेले लिहायचे वरती आणि 20 आहे ते लिहायचे खालती. बरोबर आहे. उरले किती असणार त्याच्याकडे? 17/20 रुपये उरले असणार. 17/20 राहिले असणार. सेम 75% आहे. 75% त्यानं इतर खर्चावरती खर्च केलं. 75% जर खर्च केला असेल, उरले किती असणार? 25% उरले असणार. उरले किती असणार? 25% उरले असणार. पर्सेंट गेलं खाली काय आले? 100 आले. 25 एके 25, 25 चोक 100, 1/4 आलं. सेम 75%चं फ्रॅक्शन काय? 3/4. 4 रुपये इन्कम आहे, 3 रुपये खर्च करतोय, उरले किती असणार? 1 उरला असणार आणि छेद 4 आहे तसेच. बरोबर आहे. कसं पण करा, जर असं करला तरी चालतंय, थोडा भागाकार वाढतोय. आणि इथे जर डायरेक्ट वजाबाकी करून करायचं असेल तर ते पण चालतंय. आता शर्माची इन्कम आहे. इन्कम किती आहे? ए मानूया आपण. इन्कम किती? ए मानूया. ए रुपये इन्कम आहे. इन्कम पैकी त्यानं किती पर्सेंट खर्च केलाय? 15% खर्च केलाय. म्हणजे 3 रुपये खर्च केलाय. 20 पैकी 3 रुपये खर्च केलाय. उरले किती असणार? 17 रुपये उरले असणार. 17/20 रुपये उरले असणार. पर्सेंट मध्ये सोडू का फ्रॅक्शन मध्ये सोडू? फ्रॅक्शन मध्ये कळेल. पर्सेंट मध्ये सोडू? पर्सेंट मध्ये बी सोडतो आणि फ्रॅक्शन मध्ये बी सोडतो. 15% खर्च केलाय. उरले किती पर्सेंट असणार? किती? 85% उरले असणार. किती पर्सेंट उरले असणार? 85% उरले असणार. पर्सेंट गेले खाली काय आले? 100 आले. बरोबर. ही काय आली? 15% खर्च करून उरलेली राशी आली. बरोबर आहे. त्याच्यानंतर आणि त्याने किती पर्सेंट खर्च केलाय? 75% खर्च केलाय. बरोबर आहे. उरले किती असणार? 75% खर्च केलाय म्हटलं. उरले किती असणार? 25% उरले असणार. उरले किती असणार? 25% उरलेले असणार. पर्सेंट गेले खाली काय आले? 100 आले. सगळा खर्च करून त्याच्याकडे उरलेत किती? ऍक्च्युअल मध्ये किती रुपये उरलेत? गणितात 1700 रुपये उरलेत. बरोबर आहे. उरलेत किती? 1700 रुपये. इज इक्वल टू काय ना? 1700 रुपये उरलेले. ए रुपये इन्कम होती, 15% खर्च केला, 85% उरली. त्याच्यातनं उरलेल्या राशीमधनं किती? 75% खर्च केला, उरले किती? 25% उरली. तर ह्या सगळ्यांचा गुणाकार केला तर काय येणार? उरलेली राशी येणार. आणि ते उरलेली राशी किती दिली तुम्हाला? 1700 दिले. बरोबर आहे. आता जरा बघा. 25 एके 25, 25 दुनी 25 चोक 100, 5 एके 5, 5 7 35, 5 दुनी 10, 5 0 0. बरोबर आहे. इथे काय आहे? ए गुणिले 17/20 गुणिले 1/4 इज इक्वल टू 1700. बरोबर आहे. आता 17 इथं वरती आहे, 17/20 आहे, तिकडे जाऊन काय होणार? 20 वरती जाणार आणि 17 काय येणार? खालती येणार. सेम 1 वरती आहे, तिकडे जाऊन खालती जाणार आणि 4 वरती येणार. ए इज इक्वल टू काय येणार? 1700 गुणिले 20 वरती 17 खालती. सेम 4 वरती 1 खालती. 1चा काय फरकच पडत नाही. 17 एके 17, 17 एके 17, 17 0 0. ए काय आलं? 20 गुणले 8 4, 20 चोक 80 आणि 80 गुणले 100 800 नाही 8000 आलं. तेच सेम आलं. ए ची आय काय आली? 800 झाली. एवढं झंझट करायची गरज होती नाही. हे पण करायची गरज नव्हती. कुठलं? हे पर्सेंट. डायरेक्ट पर्सेंट आला. 15% फ्रॅक्शन 3/20, 20 मधनं 3 गेले, 17/20 राहिले. डायरेक्ट ही स्टेप येते तुमची. डायरेक्ट ह्या स्टेपनं तुमची सोडवायला सुरुवात करणार. आणि मी सांगितलंय, कुणाकुणाला सांगितलंय? सगळ्यांना सांगितलेलं वाटतं. सांगितलंय ते पेपरवर टायमिंग लावून सांगितले ना. लायब्ररीमध्ये सांगितले. तुम्हाला सांगितले नाही. माझ्यासमोर एक पोरगी बसायची अभ्यासाला लायब्ररीत. ती काय करायची? पेपर घ्यायची, टायमिंग लावायची. टायमिंग स्टार्ट 1 मिनिट. 1 मिनिट एक गणित पहिला वाचायचं. 1 मिनिट स्टार्ट करणार, गणित वाचणार, ते गणित वाचून सोडवणार. 1 मिनिट वाजला, जेवढं गणित झालंय तिथे थांबणार. जेवढं गणित झालंय तिथे थांबणार. आता मला काय, एवढं मी सोडवलं 1 मिनिटात. बरोबर आहे. एवढ्या मिनिटं मी 1 मिनिटात सोडवलं. थांबणार. इथून पुढे गणित सोडवायचं आहे तरी पण मी सोडवणार नाही, तिथेच थांबणार.
आणि एकदा गणितात बघणार कुठली स्टेप मी फालतू लिहिली, कुठली स्टेप फालतू लिहिलेली आहे. आता इथं हे खाली 100 आहे, वर 100 आहे, फालतूच लिहिले आहेत ना. मी डायरेक्ट पॉईंट काढून वरती गुणिले 100 केलं तर चालते असते, बरोबर. ही स्टेप गोल करायची, ही स्टेप पुढच्या वेळेला करायचीच नाही, डायरेक्ट करायचं. समजलं. सेम नंतर आता इथं एक 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 भागत बसलोय, इथं वेळ जातोय. जर डायरेक्ट भागायचं असेल तर काय करणार, काहीतरी आणि सोल्युशन काढणार. सेम तसंच आता ही स्टेप केली, 1 मिनिटात मी एवढं गणित लिहिलंय, पूर्ण गणित झाले. आता मी परत बघणार, एक लिहायची मला काय गरज होती, डायरेक्ट 17/20 लिहिलं असतो. ही लिहिताना माझा वेळ गेला, एक 10 सेकंद वाचवले एवढे, बरोबर आहे. सेम हे करताना हे इथे लिहिण्यापेक्षा डायरेक्ट इकडे लिहिलं तर उलट करून चालतंय. इथं पण आणि टायमिंग वाचलं, टायमिंग वाचवायचा आहे. गणित सगळ्यांना येणार, रिझनिंग सगळ्यांना येणार. जो टायमिंग कमी घेईल तो जिंकणार आहे, कळालं. सगळ्यांना गणित येणार आहे, सगळ्यांना मॅथ्स येणार, सगळ्यांना सगळं येणार आहे. पण जो 60 मिनिटात सगळं सोडवेल त्याच सिलेक्शन आहे. त्यामुळे टायमिंग फालतूगिरी करत बसायची नाही. तर इथं 85 100 आणि वर आणि भाग जाणार, खाली आणि भाग जाणार, कळालं. सेम हीच प्रोसेस मी डायरेक्ट ही स्टेप टाकली असती. 15% गेलं, 17/20 आले. हे काय 15% 3/10 3/20 हे डोक्यात असते, फ्रॅक्शन पार्ट आहे. 20 मधनं 3 गेले, 17/20 येणार, हे तरी माहिती आहे. हे तरी एवढं तरी माइंड मध्ये करू शकताय, बरोबर आहे. मग इथं लिहिलं, ए लिहिलं, ए मधले 3 रुपये गेले, 17/20 राहिले, 17/20 लिहिले, गुणिले 75% म्हणजे 3/4, 4 रुपये मधला 3 रुपये गेला, 1/4 भाग राहिला असणार, 1/4 भाग डायरेक्ट लिहिला. इज इक्वल टू किती रुपये राहिले, गणितात बघितले 1700 रुपये राहिले, इज इक्वल टू 1700 रुपये लिहिले, बरोबर आहे. हे इकडे आहे, तिकडे जाऊन उलटून गुणाकार झाला. इथं काढण्यापेक्षा डायरेक्टच इथे लिहिलं तर 20 17 आणि 4, 17 गेले 100, 20 चोक 80 आणि गुणिले 100 गेले तर 8000 डायरेक्ट आलं. कळालं कसं कसं करायचं. ज्या वेळेला पेपरात बसताय त्यावेळेला टायमिंग तुमचं डोसक्यात जेवढा आहे ते डोसक्यातच राहणार आहे, पण टायमिंग नुसतं जात राहणार आहे, टायमिंग थांबणार नाही तुमच्यासाठी. कळालं गणित हे आणि कसं करायचं गणित, कळालं, समजलं. कुणाला डाऊट आहे याच्यात, डाऊट आहे काय, नाही क्लिअर आहे. हे बी लिहून आणि ते बी लिहून तिकडचं. आणि गणित पिणित सोडवताना ही जी फ्रॅक्शन पाठ करायला लागल्यात का नाही, ही माझ्यासाठी नाही, तुमचंच गणित सॉल्व्ह करायसाठी, लवकर काढायसाठी फ्रॅक्शन पाठ करायला लावते. फ्रॅक्शन तरी पाठ करून ठेवा.